एका खूप श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं, "का रे बाबा, तू चांगला हट्टाकट्टा आहेस असं दिसतंय, पण मग तरीही तू भीक का मागतोस?" "काय करणार सर, माझ्यापाशी अनेक महिन्यांपासून कसलंच काम नाहीये. जर आपण मला नोकरी देणार असला तर मी सुद्धा भीक मागणं लगेच सोडून देईन." श्रीमंत माणूस हसून म्हणाला, "मी तुला काहीही नोकरी तर देऊ शकत नाही. पण तुला द्यायला माझ्यापाशी यापेक्षा देखील अधिक चांगलं काहीतरी आहे. तू माझा बिझनेस पार्टनर का होत नाहीस? म्हणजे बघ तू, तुला झेपणार असेल तर." भिकाऱ्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो गडबडून म्हणाला, "हे आपण काने बोलताय सर? हे शक्य तरी आहे का?" "अरे खरंच बोलतोय मी. माझ्याकडे तांदुळाची एक गिरणी आहे. तू गिरणीचा तांदूळ बाजारात चांगल्या किंमतीला विकायचा आणि त्या विक्रीतून जो काही नफा होईल तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा." भिकाऱ्याच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले. सद्गदित होऊन तो त्या श्रीमंताला म्हणाला, "सर, तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे देवदूत म्हणून पाठवले असावे. मी आपले आभार कसे मानू हेच कळत नाहीये." मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं भिकाऱ्यानं विचारलं, "पण आपण नफा कसा वाटून घेणार? मी 20% आणि तुम्ही 80%, की मला 10% आणि तुम्हाला 90%? अर्थात तुम्ही जसं म्हणाल तसं आपण नफा वाटून घेऊ. मी तयार आहे आपला बिझनेस पार्टनर व्हायला. मी आज फार खुश झालोय." श्रीमंत माणसाने मोठ्या प्रेमाने त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "मी फक्त 10% नफा घेईन, तर 90% घे. तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं." भिकाऱ्याने त्या माणसाच्या पायांवर लोळणच घेतली आणि रडत रडतच तो बोलला, "आपण सांगाल तसंच मी करीन. मी खरंच आपला खूप आभारी आहे." आणि दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्याने काम सुरू केले. उच्च प्रतीचा तांदूळ आणि बाजारापेक्षा स्वस्त. तशात भिकाऱ्यांची प्रचंड मेहनत फळाला आली आणि लवकरच त्याची विक्री वाढू लागली. रोज रोज त्याची अधिकच प्रगती होऊ लागली. आणि मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी व्यापारातील नफा ठरल्याप्रमाणे वाटून द्यायचा होता. श्रीमंत माणसाला वाटून द्यायचा असलेला 10% नफा देखील त्याला खूप अधिक वाटू लागला. आणि मग अचानक त्याच्या डोक्यात सैतान घुसला. तो विचार करू लागला, रात्रंदिवस मेहनत मी घेतली. त्या श्रीमंत माणसानं तर काहीच काम केलं नाहीये. मला जीवनात एक संधी केवळ त्याने दिली आहे. मग मी त्याला हा 10% नफा तरी का द्यायचा? ह्या नफ्यावर त्याचा अजिबातच हक्क नाहीये. इकडे ठरलेल्या वेळी तो श्रीमंत माणूस आपला नफ्याचा 10% वाटा घेण्यासाठी आपल्या बिझनेस पार्टनरकडे आला. तेव्हा चेहऱ्यावर मोठा खेद दाखवत तो म्हणाला, "सर, अजून थोडा हिशोब व्हायचा बाकी आहे. मला या व्यवहारात बहुधा घाटा झाल्यासारखं वाटतंय. शिवाय ह्या धंद्यासाठी मी लोकांकडून घेतलेली कर्जे देखील फेडायची राहिली आहेत." आता त्या भिकाऱ्याच्या मनात बदली आली होती हे स्पष्ट दिसत होतं. तो श्रीमंत माणूस म्हणाला, "मला माहित आहे की या व्यवहारात तुला किती नफा झालाय ते. मग तू मला माझा हिस्सा देण्यासाठी टाळाटाळ का करतोयस?" यावर तो भिकारी पटकन बोलला, "या नफ्यावर तुमचा काहीच हक्क नाही. सगळी मेहनत तर मीच एकट्यानं केली." आता विचार करा, जर तो श्रीमंत माणूस आपण असतो आणि त्या भिकाऱ्याकडून आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं? स्टार अगदी याच प्रकारे. स्टार भगवंताने आपल्याला हे जीवन दिले. हात पाय, डोळे, कान, नाक, बुद्धी दिली आहे. स्टार सदसद्विवेक बुद्धी दिली. बोलण्यासाठी वाणी दिली. समज दिली. आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की दिवसातील 24 तासांपैकी 10% वर देवाचा अधिकार आहे. हा 10% वेळ आपण अगदी खुशीनं आपण भगवंताच्या स्मरणात घालविला पाहिजे. स्टार आपल्या उत्पन्नाचा 10% भाग अलग काढून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी आपण वापरावा आणि ज्यानं आपल्याला हे जीवन, ही सुख दिलीत त्या भगवंताचे आभार मानावेत. स्टार स्टार सर्व लोक आपल्या जीवनात भावयुक्त उपासनेला नियमित स्थान देत हीच त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करतो. स्टार स्टार श्रीराम जय राम जय जय राम.